तीन षटकाचा सामना मित्र नोंद घ्यायचे. जाऊया मॅचला होते सुरुवात. रफ अँड टफ मॅच पाहायला मिळते. सूरज नसला किरण मुन्ना गोलंदाजी मार्कवर. तीन षटकाचा सामना. पहिले षटक P1 चं. पहिला चेंडू नक्की तिथे मात्र लॉंग ऑफ मध्ये जातोय चेंडू. एक सिंगल जुळली जाते. दुसरी सुद्धा धाव जुळली जाते धाव फलकावर. धाव का पाहू शकाल ती 2. बिनगडी बाद 2. चांगली सुरुवात म्हणावी लागेल अव्वल टीमची. व्हाईट बॉल पंचांनी मात्र दंडित केले गोलंदाजाला. याल नक्कीच पाहू शकाल. मस्तक पे दस्तक दे चेंडू सीमा पार चौकार. सूरजच्या बॅट मध्ये हा हवाई सफर चौकार. आयोजन नियोजन मात्र कार्यक्रम मात्र एक नंबर पाहायला मिळतोय. भव्य दिव्य व्यासपीठ. नक्कीच खेळाडूंसाठी नक्कीच चांगली बसण्याची सुविधा केलेली आहे. त्यात प्रेक्षकांसाठी नक्कीच पाण्याची सोय सुद्धा जारच्या माध्यमात पोहोचवली जात आहे. कौतुक करावले मंडळाचं. यावले मात्र नक्कीच टॉप एज मिस टाइम स्ट्रोक. सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र नक्कीच विकेट कीपरने मात्र झेल सोडला तर पर मात्र बॉलरने मात्र बॉल कलेक्ट केला. सेकंड अटेम्प्ट मध्ये धक्का पहिला. एक गडी बाद 18. फलंदाज उगॉन. पुढे चेंडू पुढे गोलंदाज विलास. सुदाम साडी नवीन न्यू बॅटर सुदाम. फुल टॉस चेंडू लॉफ्ट पाहायला मिळतोय. फटका फसलाय. यावेळी मात्र चुकी करणार नाहीये मुन्ना. फलंदाज गॉन. सुदाम आला सुदाम गेला. बॅक टू बॅक 2 चेंडू वरती 2 गडी बाद. न्यू बॅटर पाहू शकाल 2 गडी बाद 20. 2 गडी बाद 20. दरम्यान नेक्स्ट बॉल प्रवीण सूरज साठी. यावेळी सुद्धा नक्कीच मोठा ब्लास्ट पाहायला मिळतोय. चेंडू खाली आले क्षेत्ररक्षक. ओहो क्या बात आहे. काय झेल कॅरी केला जातोय. कॅच ऑफ द डे. डीपचा क्षेत्ररक्षक नक्कीच मिडल ग्राउंड वरती जाऊन झेल मात्र कॅरी केला जातोय. चला कुठच्या टीम टीमिटी नकोय. चला आपल्या आपल्या जागेवर जायचंय लवकरात लवकर. पहिल्या मॅच मध्ये नक्कीच डोंगरीपाडा टीमला परास्त केलं होतं या टीमले. याला मात्र आडव्या बॅट पिकअप शॉट. चेंडू खाली आले क्षेत्ररक्षक. ओहो 1+ अजून एक विकेटचा पतन पाहायला मिळतोय. भूषणाला भूषण गेला. काय पाहू शकाल. मात्र नक्की पुन्हा एकदा नक्की टॉप एज लागते. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. ओहो क्या बात आहे. काय घडतंय काय बिघडतंय. अर्धा संकट काढून दे. 5 गडी बाद 20. वन बॉस ऑन द रोप. चौकार राहत की साथ लेट पण ते देतोय हा चौकार. आणि धावसंख्या पाहू शकाल 24. जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. 18 बॉल 25 धावांचं समीकरण. चला टॉस साठी यायचंय. नक्कीच तिथे टॉस केला जातोय. इथे मात्र नक्कीच पुढील इनिंग साठी नक्कीच कॉम्बॉक्स मध्ये जुडले जातील. एक साधी समालोचक द व्हॉइस ऑफ नानकासवाडी द व्हॉइस ऑफ मुरबाड प्रकाशजी भला. थँक्यू.
ओमसाई कुडशे संघ आपण फलंदाज लाभायचे अगदी येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये पाठला करत असताना टीम ओमसाई कुडशे संघ पाहायला मिळतो तब्बल 25 धाबांचा. कुठेतरी पहिल्या सत्रामध्ये पाहायला गेलं तर बॅटिंग करत असताना टीम अगदी केसरी स्पोर्ट्स आवाळी टीमनं कमी रन्स बनवल्यात, परंतु त्या डिफेंड करू शकेल का? एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी कुडशे संघाची दाखल होत्या. अगदी भरपूर दर्जाचा चांगला क्रिकेट आज कुडशे टीमने देखील सिद्ध करा, परंतु या मॅचमध्ये विजय मिळवू शकेल का? जरी कमी रन्स असल्या तरी सुद्धा काय झालं, कारण समोरचा संघ तितक्या ताकदीचा पाहायला मिळतोय. केसरी स्पोर्ट आवाळी संघ पाहायला मिळतो. या टीमने देखील बल्ल टीमला पराभवाच्या छायात पाठवलं गेलंय. आजच्या दिवसामध्ये पाहायला गेलं तर डोंगरीपाडा बी टीमला या संघाने देखील पराभवाची छाया दाखवली गेली होती आणि या मॅचमध्ये कोणावरती वर्चस्व गाजवेल, कारण सध्याच्या घडीला जिंकेल तो या स्पर्धेमध्ये पुढे सहभाग नोंदवेल आणि पराभव होईल तो मात्र निश्चित कुठेतरी निराशा प्राप्त करून या स्पर्धेच्या बाहेर जात असताना पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात पहिला चेंडू टाकत असताना गोलंदाज अक्षय, पहिला बॉल जशास तसे प्रति उतार थेट आलाय पहिला चेंडूवरती, पहिला विकेट गोलंदाजी करत असताना केसरी स्पोर्ट्स आवाडी अक्षयने पहिल्या चेंडूवरती मिळवलाय एक पहिला विकेट. आताच्या घडीला बिना खाता कोले परतलेत बॅट्समन पविलियनच्या असलेल्या आताच्या घडीला स्टाकर इनवरती बॅटर मयूर आणि नॉन स्टाकर इनवरती बॅट्समन रवी पाहायला मिळत आहेत. सामन्याला सुरुवात होते. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅक वरती. सध्याच्या घडीला पंचांनी लाईन चेक केली, थेट सिग्नल पोहोचवला दोन्ही हाताच्या माध्यमातून वाईड बॉल आणि दापालकावरती एक धाव मात्र इथे सेट केले जाईल. बरोबर मैदानाच्या आतमध्ये संध्याकाळचं सत्र 4:21 कंप्लीट झाली आहेत. मैदानाच्या आतमध्ये अगदी सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती पाहायला मिळते. दोन संघ भिडता, चेंज ऑफ गती मीडियम पेसर, प्रचंड वेग होता, टप्पा पडला अगदी पाहायला गेले तर चेंडू समजला देखील नाही. थेट विकेट किपरच्या दस्तरामध्ये जाऊन हा चेंडू स्टॉप होतोय आणि थेट डॉट बॉल येत असताना डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये मॅच ऑन राहील असं म्हणायला हरकत नाहीये, कारण टीम आताच्या घडीला केसरी स्पोर्ट आवाळी संघ देखील चांगली गोलंदाजी करतोय. या दरम्यान टाकलेला बॉल लाईन चेक, एक धाव महत्वाची आहे केसरी स्पोर्ट आवाळी टीमला, परंतु सध्याच्या घडीला खराब लाईन वापरली गेली आहे आणि थेट बॅक टू बॅक दोन खराब बॉल्स येत असताना 2 रन्स दापालकावरती. तब्बल 2 धाबा दापालकावरती इथून मैदानाच्या आतमध्ये लगावला गेलात. आत्ताच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये एक फलंदाज जरी बाद झाला तरी सुद्धा मॅच जिंकू शकेल का ओमसाई कुडशे संघ? त्या पद्धतीचं चित्र आहे. यावेळेला मयूर अप्रतिम नजरांना पेश करतायत. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फटका एक्झोबेट केला, क्षेत्ररक्षक पोहोचलेत बॉलवरती. 2 रन्स कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? शक्य होणार नाही. प्रति बॉलवरती डबल जरी आली तरी सुद्धा मॅच मध्ये जवळपास 25 धाबा चेसिंग करू शकेल टीम अगदी ओमसाई कुडशे संघ, कारण आता सगळीला 4 सेट होतील. विजयासाठी 15 चेंडू आणि 21 ची गरज. एक मोठा फटका येणार का? एक मोठा चौकार येणार का या मॅच मध्ये बॅटर मयूरच्या बॅटमधून? एका बाजूने विसरून चालणार नाही. गोलंदाज अक्षय देखील आतापर्यंत चांगली वेगाची प्रचंड गोलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत, कारण आतापर्यंत त्याने देखील चांगली गोलंदाजी टाकले, कारण तब्बल 2 अतिरिक्त रन्स खर्च केलेत आणि तब्बल बॅटमधून फक्त 2 रन्स खर्च केलेत, एकूण 4 खर्च केलेत आणि सध्याच्या कडला ड्राईव्ह केला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल जस्ट झाली. दुसरीचा प्रयत्न करणार नाही आहेत. ओहो, फेकीमध्ये कुठेतरी चुका होतात, परंतु सध्याच्या कडला कॉलिंग चांगलं राहिला. अगदी एकच रन्स जो दबदबा आपण पाहत आहे पहिल्या इनिंग मध्ये अगदी टीम ओमसाई कुडशे संघाने सिद्ध केला होता, तोच दबदबा इथे देखील या मॅच मध्ये सिद्ध करत असताना पाहायला मिळते. गोलंदाजी करणारा केसरी स्पोर्ट्स आवाळी टीम का दर्जाचा क्रिकेट दाखवतोय. 5 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष दोन्ही संघ करतायत. लॉफ करायचं होतं इथे. जर पाहायला गेलं तर ताकदीपेक्षा युक्ती ही फार श्रेष्ठ असते आणि सध्याच्या घडीला या मॅच मध्ये जर युक्ती लगावली तर मॅच जिंकू शकेल सातत्याने टीम ओमसाई कुडशे क्रिकेट संघ, कारण ताकदीचे फटके जरी आले नाही तरी सुद्धा सिंगल डबल जरी आली तरी सुद्धा ह्या 25 धावात सहजपणे चेसिंग होतील.
ओहो अगदी मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेले तर आगळ्या निगळ्या शैलीचा फटका खेळायचा होता. थेट ब्लॅक स्क्रीन जवळ फटका एक्झिबिट करायचा होता. कनेक्शन करता आली नाही आणि थेट एकच रन्स मैदानाच्या आतमध्ये पहिला षटकाचा खेळ समाप्त होईल. पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना टीम अगदी कुडशे संघ पोहोचेल तब्बल 6 या आकड्यावरती. 6 रन्स, 6 चेंडू टाकलेत, 6 धावा इथे धापलकावरती सेट होत असताना पाहायला मिळत आहेत. आत्ताच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी या समीकरणामध्ये चेंज ऑफ राहिलं, कारण आत्ताच्या स्थितीला 12 बॉल शिल्लक आहेत. विजयासाठी 19 धाबांची गरज बॅटिंग करणाऱ्या उमसाई कुडशे संघाला पाहायला मिळते. यालाच म्हटलं जातं क्रिकेट. समोर कितीही ताकदीचा क्रिकेट संघ असला तरी सुद्धा अगदी पाहायला गेले तर निश्चित अगदी वेळ ही मात्र नक्की बदलत असताना सध्याच्या घड्या वेळेचा मात्र पलटवार होत असताना पाहायला मिळतो आहे. परंतु दोन्ही टीमच्या बाजूने सामना 50-50 झुकलेला आहे, कारण अगदी पाहायला गेले तर आतापर्यंत 12 बॉल शिल्लक आहेत. 19 रन्स देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेले तर येणारं षटक चांगलं टाकलं तर सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत जाऊ शकेल. आणि या येणाऱ्या अगदी या दुसऱ्या ओव्हरमध्ये या 6 बॉलमध्ये आक्रमण जरी झालं तरी सुद्धा एका ओव्हरमध्ये देखील हा सामना फिनिश होऊ शकतो असं म्हणायला हरकत नाही, कारण अगदी केव्हा केव्हा मैदानाच्या आतमध्ये 19 देखील धाबा बनू शकतात एका षटकामध्ये. शॉर्ट पिच बॉल डाऊन दी ऑन साइडला फटका हुप करायचं होतं, कनेक्शन करताना आलं नाहीये. टप्पा पडलाय, चेंज ऑफ गती थोडीशी कमी गती झाली बॉलवरती, थेट डॉट बॉल. मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नाची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कोण नवा विक्रम घडवाईल आजच्या दिवसामध्ये पाहायला गेलं तर अगदी दोन टीमला चांगल्या दर्जाचा क्रिकेट दाखवलं होतं. 2 सामने हाय व्होल्टेज राहिले होते आणि हा सामना देखील होईल का हीच मात्र आतुरता सध्याच्या घडीला संपूर्ण तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गाला पडली असेल. आणि यस सध्याच्या घडीला पुन्हा एकदा टाकलाय अप्रतिम टप्पा, चांगली लेंथ, मॅच अवघड होईल टीम ओमसाई कुडशेत क्रिकेट संघासाठी, कारण आताच्या घडीला सामन्याचं चित्र बदललंय, कारण 2 बॅक टू बॅक डॉट बॉल आलेत. विजयासाठी 10 चेंडू 19 ची गरज. मॅच मध्ये संघर्ष, ट्विस्ट, बदल टाकत असताना केसरी स्पोर्ट आवळा संघ परंतु सध्याच्या घडीला शांत बसणार नाही आहेत कुडशेत संघाचे फलंदाज, कारण टाकलाय फुल टॉस, फुल टोल वसूल केलाय, फाईन झोनला चौकार. अगदी मैदानाच्या आतमध्ये चौकार आलाय दापलकावरती अगदी मैदानाच्या आतमध्ये अगदी चांगल्या दर्जाचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं आहे. सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदललं गेलं, कारण चौकार आला आणि आता विजयासाठी तब्बल 9 चेंडू 15 ची गरज. आणि अगदी मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न चालू ठेवत आहेत ओमसाई कुडशे संघाचे फलंदाज. असं म्हटलं जातं मंजिल मिले या नहीं मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन जनाब आप कोशिश भी ना करे तो गलत बात आहे. प्रयत्न करावे लागतील, त्यानंतर हा विजय मिळू शकेल. सध्याच्या घडीला लावड्या फील्ड पंचांनी उचललाय आणि थेट आताच्या घडीला पुन्हा एकदा पलटवार केसरी स्पोर्ट आवळे संघाचा, कारण आली पुन्हा एकदा विकेट. अगदी या मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर एंटर झालेत. बॅट्समन अगदी योगेश आताच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी एंटर होत आहेत. अगदी आताच्या घडीला समीकरणामध्ये चेंज ऑफ होत असताना पाहायला मिळतं. 8 चेंडू 15 धाबा. दोन्ही संघ मात्र आजच्या दिवसामध्ये देखण्यालायक क्रिकेट दाखवत आहेत, कारण दोन्ही संघाच्या बाजूने सामना पाहायला मिळतो आहे. दोन्ही संघ अगदी त्याच डिफेंड वरती पाहायला मिळतात. 8 चेंडू 15. येणारा बॉल काय घडेल, समोर केसला, हो काय होईल, यावेळा कव्हर पॉइंटला लगावलाय, चांगला फटका. यस इट इज 4, मिळतील 4 आणि सध्याच्या घडीला दापल कव्हरती पुन्हा एकदा बदल.
मध्ये मॅच मध्ये मात्र रंग भरले जात आहेत. अगदी या चांगल्या दर्जाचा क्रिकेट म्हटलं जातं स्वतःशी नाद असावा, पण तो आयुष्यामध्ये रंग भरण्यासाठी एकतरी नाद असावा आणि तो नाद मजेचा. सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेट आणि अलीकडच्या विश्वामध्ये फक्त आणि फक्त बैलगाडा. 7 चेंडू 11ची गरज. टाकलेला बॉल लाईन शेक लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जात असताना पंचांनी दंडित केलाय. इट इज वाईट बॉल. एक धाव फार महत्व देईल या मॅच मध्ये दोन्ही टीमला. पुन्हा एकदा समीकरणामध्ये बदल झालाय. प्रेक्षक वर्ग फक्त आणि फक्त उत्सुक असतील की हा सामना कोण जिंकेल. केसरी स्पोर्ट आवाळी संघ की टीम ओमसाई कुडसे संघ. 7 चेंडू 10ची गरज. ओहो, या दरम्यान टाकलेला बॉल फुलटॉस चेंडू त्या समोर खेळायचा होता बॅटर योगेशला. या बॉलला टाकला एक चांगला चेंडू डॉट बॉल. सामन्याचं समीकरण बदललं गेलंय. मॅच मध्ये येणारे 6 चेंडू सांगून जातील होतील का या 10 रन्स डिफेंड आणि होतील का या 6 बॉल मध्ये 10 धावा चेस. तब्बल 6 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 10 धाबांची गरज. मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक वर्गाला पाहण्यासारखी मॅच पाहायला मिळते. जसं अगदी पाहायला गेलं तर मागचा सामना झाला होता त्याच पद्धतीचा सामना हा देखील पाहायला मिळतोय. ओहो, लेग स्टंपचा बॉल थेट एक्स्ट्रा कव्हरला खेचला. एक सिंगल कॅरी झाले. दुसरीचा प्रयत्न. या बॉलवरती अगदी यशस्वी पद्धतीने 2 धाबा घेत आहेत. सिंगल डबल जरी आली तरी सुद्धा या धाबा होतील. चेसिंग हे चित्र पाहायला मिळतंय या दोन्ही फलंदाजला, कारण त्यांना देखील आजचा दिवस मात्र चांगला क्रिकेट करायचा आहे. 5 चेंडू 8ची गरज. 5 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 8 धाबा. अगदी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती 2 रन्स घेण्यात यशस्वी ठरलेत बॅट्समन मयूर. येणारा चेंडू स्टेप आउट झाले. समोर केसला फटका फसला. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक जोडलेत. डीप मिड ऑफला टिपला जाईल. सध्याच्या घडीला धक्का क्रमांक लागेल बॅटिंग करत असताना कुडशी टीमला तिसरा. अगदी या मैदानाच्या आतमध्ये एक महत्वपूर्ण विकेट मिळवला आणि या मैदानाच्या आतमध्ये आताच्या घडीला सामन्याचं समीकरण बदलत असताना पाहायला मिळत आहे. विजयासाठी 4 बॉल 8 धाबांची गरज. काय घडेल. ओहो, शपल झालेत. फटका चांगला. ताकद नजाकत चेंडूला फेकून दिलाय. लेग स्टंपच्या बरोबरीनं बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. विजयासाठी आत्ताच्या घडीला तब्बल 2 रनची गरज. आत्ताच्या घडीला सामन्याचं चित्र पाहायला गेलं तर 3 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 2 रनची गरज पाहायला मिळते. कोण जिंकेल अजून देखील सामना संपला नाही, कारण अजून 3 बॉल शिल्लक आहेत. 2 रन शिल्लक आहेत. काही होऊ शकतं मित्रांनो, कारण क्रिकेटचा खेळ आहे. सध्या क्रिकेटचा खेळ हा मात्र निश्चितीने भरलेला खेळ पाहायला मिळतोय आणि निश्चित एखादा डॉट बॉल आला तर 2 बॉल 2चं समीकरण राहील आणि या बॉलवरती जरी फटका आला तरी सुद्धा मॅच अगदी इक्वेशनना चांगली सेट करेल. यावेळेला फटका समोर केसला. एक सिंगल कॅरेज झाले. दुसरीचा प्रयत्न. 2 होतील का. यस, यावेळेला पंचांनी सिग्नल पोहोचवलाय. आताच्या घडीला 1+1 आली. पुन्हा एकदा एक महत्वपूर्ण विकेट. काय घडेल. यस, यालाच म्हणतात क्रिकेट. सध्याच्या घडीला योमेश आय विल डेफिनेटली हिट.
मॅच मध्ये केसरी स्पोर्ट आवळे संघ करेल पुन्हा एकदा ट्विस्ट, कारण येणार विकेट आणि सध्याच्या घडीला विजयासाठी 1 बॉल 1. अगदी मैदानाच्या आतमध्ये काय मॅच होत आहेत आज. आजचा दिवस अगदी पाहायला लागला तर प्रत्येक संघ मात्र एकच ध्यास ठेवून आला असेल की आज आम्हाला कशा तरी चांगल्या दर्जाचा क्रिकेट संपूर्ण प्रेक्षक वर्गाला दाखवायचा आहे. आणि सध्याच्या घडीला त्याच पद्धतीच्या मॅचेस आज या संपूर्ण मेंगाळपाडा चषकामध्ये होत असताना पाहायला मिळत आहेत. काय कमालीची मॅचेस पाहायला मिळत आहेत. अगदी आजच्या दिवसामध्ये काळजाची टोकावणारी लढती मात्र फार चांगल्या होत आहेत. आणि सध्याच्या घडीला सामना आपण पाहताय काळजाचा ठोका मात्र प्रत्येक प्रेक्षक वर्गाचा झुकला असेल, कारण सध्याच्या घडीला 1 बॉल 1 रनची गरज, 1 चेंडू 1 धावेची गरज. काय घडेल, काय होईल या बॉलवरती. अगदी पाहायला गेले तर केसरी स्पोर्ट आवळे टीमचे समर्थक अगदी म्हणत असतील की कसा तरी हा डॉट बॉल येऊ, आणि अगदी पाहायला गेले तर ओमसाई कुडसे संघाचे समर्थक म्हणत असतील की कशी तरी 1 सिंगल येऊ. काय घडेल, ज्या वेळा सेट फलंदाजाची गरज त्यावेळा तुम्ही पाहताय फक्त आणि फक्त नवीन फलंदाज. काय होईल, मैदानाच्या आतमध्ये येणारा 1 चेंडू सांगून जाईल जिंकेल कोण. म्हटलं जातं लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. सध्याच्या घडीला सामना ऑन, मॅच ऑन, स्पर्धा ऑन आणि मेंगाळपाडा चषक ऑन. स्वीपर कट पुश केलाय, सामना जिंकेल टीम ओम साई कुडशेत क्रिकेट संघ. दाखल होईल 3ऱ्या फेरीमध्ये. डीजे